छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवर झालेल्या चकमकीत 6 नक्षलवादी ठार झालेत। बिजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान परिसरामध्ये ही चकमक झाली आहे। मृतांमध्ये 3 महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे। घटनास्थळावरून स्वयंचलित शस्त्रही जप्त करण्यात आली आहे। रायफल, स्टेन गन, स्फोटकं आणि नक्षलवादी साहित्य यात जप्त केलं गेलेलं आहे। भारतीय सैन्यानं प्रमुख नक्षलवादी नेत्याला घेतल्याचीही माहिती यात समोर आली आहे। अधिक माहिती जाणून घ्यात प्रतिनिधी आशिष अग्रवाल आपल्याशी जोडले गेलेले आहेत। आशिष, अधिकची माहिती। माधुरी, काल नक्षल विरोधी अभियान राबवत असताना छत्तीसगड आणि महाराष्ट्रच्या सीमेवर राष्ट्रीय उद्यानात एक भीषण चकमक झाली आणि त्यामध्ये मोठ्या कॅडरचे नक्षली असल्याची माहिती पोलीस विभागाला प्राप्त झाली होती आणि त्याच अनुषंगाने ही चकमक झाली आणि या चकमकीमध्ये एकूण 6 नक्षल्यांना कंठस्थान घालण्यामध्ये पोलीस विभागाला खूप मोठे यश आलेले आहे। महत्त्वाचे म्हणजे यामध्ये 3 महिला नक्षली आणि 3 पुरुष नक्षलींचा समावेश आहे आणि या राष्ट्रीय उद्यान परिसरात झालेल्या चकमकीमध्ये काल सायंकाळपर्यंत जे आहे उशिरापर्यंत चकमक सुरू होती आणि 2 दिवसापूर्वीच छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री यांनी मोठ्या नक्षली कॅडर नेता जो असलेला हिडमा त्यांच्या गावाला सुद्धा भेट दिली होती आणि हिडमाच्या आईच्या माध्यमातून एक आर्त हाक दिलेली होती की नक्षल्यांनी मुख्य प्रवाहात यावे, आत्मसमर्पण करावे, परंतु तयारी न दर्शवल्यामुळे आता परत ही जी आहे पोलीस आणि नक्षल्यांमध्ये चकमक दिसून येत आहे आणि एक खूप मोठे यश पोलीस विभागाला मानले जात आहे। माधुरी, हो आशिष, धन्यवाद दिलेले आहे सर्व माहितीसाठी।